नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मांत्रिकाला मारल्यानंतर तो खूप रडायला लागतो आणि सांगायला लागतो की अहो या पोरांचं पण काही इलाज नाही आहे माझ्याकडे, थोडेफार पैसे मिळतील म्हणून केलं मी हे सगळं. आणि म्हणतो की अहो भूतबितं काही नसतं. हे ऐकून सगळेजण खूप चिडतात आणि त्याला मारायला लागतात. तेव्हा मांत्रिक तिथून पळून जातो. आता व्यंको महाराज पप्प्याच्या आईला म्हणतात, वहिनी काय केले ते हे बघा, या पोरांमुळे आत्ता वाचलोत आपण. एकदा पप्प्याची हाल तरी बघा, काय प्रसंग ओढवला आहे बघा तरी. अहो त्याला डॉक्टरांच्या आणि त्यांनी दिलेल्या औषधांची गरज आहे. आणि त्यांना म्हणतात, काय हो अण्णा, एवढं वय झालं पण काडीची अक्कल नाही आहे का? असले भलते सलते उपाय सुचवता तुम्ही. परत जर असलं काही सुचवलं ना तर बघा तुम्हालाच त्यांच्या हवाली करेल. असं अहो पोरांना काही झालं म्हणजे. आणि ते पप्प्याच्या आईला म्हणतात, वहिनी अहो ऐका माझं, पहिल्यांदा पप्प्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया आपण. आता पप्प्याची आई व्यंको महाराजांसमोर हात जोडते आणि म्हणते की माफ करा महाराज, माझं चुकलंच. आता सगळेजण पप्प्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी बाहेर येतात. अण्णा व्यंको महाराजांना म्हणतात की महाराज तुम्ही पुढे जा, मी येतो पाठीमागून. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की डॉक्टर आले असतील तेव्हा तुम्ही पुढे जा, मी जरा पोरांचं कौतुक करून येतो. आता सगळेच निघून गेल्यावर व्यंको महाराज गोपाळ आणि इंदूजवळ येतात आणि त्यांना म्हणतात की बरं इंदू, गोपाळ, मला तुमच्या दोघांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतंय. तुम्ही अशा कठीण प्रसंगी अतिशय प्रसंगावधान दाखवलं, शाब्बास. आता असं करा, तुम्ही दोघेही घरी जा आणि शकुंतलाला जे काही घडलंय ते सगळं नीट सांगा, मी आलो. असं म्हणून ते जायला लागतात. तितक्यात इंदू त्यांना थांबवते आणि म्हणते की व्यंको महाराज इंदूला विचारतात की इंदू काय गं, काय झालं बाळा? इंदू घाबरत घाबरत सांगते की आज जे काही पप्प्याची अवस्था झाली आहे ना ती आमच्यामुळेच झाले. हे ऐकून व्यंको महाराज खूप शॉक होतात आणि विचारतात की म्हणजे? इंदू म्हणते की माझ्यामुळे आणि गोपाळमुळे झालं हे सगळं. आणि इंदू घडलेला सगळा प्रकार सांगते की कसं गोपाळ आणि तिने पप्प्याला घाबरवलं होतं. आता हे ऐकून व्यंको महाराज खूप चिडतात आणि म्हणतात की इंदू, गोपाळ, तुम्ही हे असं वागलात? अरे काय आहे हे तुमच्या दोघांचं वागणं? मला अजिबात आवडलं नाही. एखाद्याची मजा करायची म्हणजे किती करायची? अरे त्याची काय अवस्था झाली हे पाहताय ना. आणि ते गोपाळला म्हणतात की गोपाळ, हे सगळं करून काय साधलं रे तू? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अरे तू या सगळ्यांमध्ये मोठा आहेस ना, हे करावंस तू. आणि कशासाठी? गोपाळ घाबरत म्हणतो की बाबा अहो तो पप्प्या खूप भूतभूत करतो ना, मग भूत बनून त्याला घाबरून सांगायचं होतं की भूतबीत काही नसते म्हणून. तोपर्यंत तो घाबरून पळून गेला, मग ते सांगायचं राहिलं. व्यंको महाराज म्हणतात, गोपाळ तुम्हाला त्याची चेष्टा करायची होती हेच खरं आहे. अरे एखाद्याची गंमत किती आणि कशी करावी याचं काहीतरी ताळतम्य ठेवा. अरे आज त्याची काय अवस्था झाली, या सगळ्यातून त्याला विठुराया वेळेत बरं करो म्हणजे झालं. आणि तुमचं दोघांमुळे त्याच्या आईची सुद्धा काय अवस्था झाली पाहताय ना. या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही जा आता घरी आणि मला आत्ता तरी तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे. असं म्हणून ते रागाने तिथून निघून जातात. आता यानंतर आपण रात्री पाहतो की इंदू विठुरायासमोर उभी असते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, आम्ही चूक केली रे, आम्हाला माफ करशील? तुझी शपथ, आम्ही मस्करी करत होतो. पण मस्करीची कुस्करी कधी झाली तेच कळलं नाही. पप्प्या खूप घाबरला. एवढा बदाबदा कॉमेंट्री करणारा पप्प्या आता काहीच बोलत नाही आहे रे. कसं तरीच वाटतंय ते. मी आणि गोपाळने हे सगळं करायला नको होतं. आमच्यामुळे पप्प्याला आणि त्याच्या आईला खूप त्रास झाला. आम्हाला माफ कर विठुराया. तितक्यात पाठीमागून मोठ्या बाईंचा आवाज येतो की तो लाख माफ करेल ग, पण माझं काय? इंदू पाठीमागे बघते तर मोठ्या बाई पाठीमागे उभ्या असतात. मोठ्या बाईंना बघून इंदू खूप घाबरून जाते. आता मोठ्या बाई इंदूजवळ येतात आणि म्हणतात की मी तर तुला कधीच माफ करणार नाही. लायकी आहे का तुझी? अजून किती लोकांना गिळणार ग तू? त्या सुलभीच्या पोराला त्रास देत होतीस ना तू. आता चल. इंदू रडत म्हणते की नको ना मोठ्या बाई. मोठ्या बाई म्हणतात, तुझ्यासारखी नाटाळ पोरगी गावामध्ये आहे ना, तर दुसऱ्या कुठल्या भूताची गरजच नाही आहे. थांब, तुला सगळ्या गावाच्या समोरच आणते. असं म्हणून त्या इंदूला हाताला पकडून घेऊन जात असतात. इंदू खूप रडत असते. आता यानंतर आपण पाहतो की सगळेजण पप्प्याच्या घरी जमलेले असतात. पप्प्याच्या आई पप्प्याला मिठाच्या पट्ट्या करत असते आणि म्हणते की बघा ना व्यंको महाराज, अजून पप्प्याचा ताप काही उतरत नाही. आता व्यंको महाराज म्हणतात,
तुम्ही धीर धरा पप्याची आई. हे बघा तुम्ही असा धीर सोडू नका. अहो डॉक्टरांनी औषध दिलं आहे ना, थोडासा वेळ लागेल पण होईल बरं. तुम्ही शांत व्हा. विठुराया आपल्या पप्याला या मानसिक धक्क्यातून नक्की बाहेर काढतील. आता मोठ्या बाई इंदूला घेऊन तिथे येतात आणि म्हणतात की व्यंकट भाऊजी, जिच्यामुळे या पोराला मानसिक धक्का बसलाय तिचं काय? हे ऐकून व्यंकू महाराज खूप टेन्शनमध्ये येतात आणि ते पप्याच्या आईकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी अहो पोराची अवस्था तरी बघा, तुम्ही उगाच आता भलतं सलतं असलं बोलू नका. यावर मोठ्या बाई म्हणतात अहो भलतं सलतं तर या पोरीने केलं आहे, ते काही नाही. व्यंकट भाऊजी तुम्हाला हौस असते ना न्यायनिवाडा करण्याची, मग करा न्यायनिवाडा. आतोबा म्हणतात अहो पण मोठ्या बाई तुम्ही इंदूला असं हाताला धरून का घेऊन आला इथे? काय झालं आहे का? इंदूने काही केलं आहे का? आणि व्यंकू महाराजांना का बोलताय तुम्ही? मोठ्या बाई म्हणतात कारण मी आई आहे असं म्हणून त्या पप्याजवळ जाऊन बसतात आणि म्हणतात सुलभाताईंची मानसिक स्थिती मी समजू शकते. पप्याची आई खूपच रडत असते. आता मोठ्या बाई इंदूकडे बघून म्हणतात ह्या पोरीने भीती घातली भूताची पुष्पेंद्र कुमारच्या मनात. सगळेच आश्चर्याने विचारतात पुष्पेंद्र कुमार? पप्याची आईसुद्धा आश्चर्याने बघायला लागते. मोठ्या बाई म्हणतात की ही कार्टी थया नाचली असणार भूतासारखी, म्हणून तर फेफरं भरलं पोराला, त्यातून असं नाजूक पोरगं. परत सगळे मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघायला लागतात. ही कार्टीच जबाबदार आहे या पोराच्या अवस्थेला. पप्याची आई विचारते की मोठ्या बाई तुम्ही काय बोलताय, ते खरं आहे का? मोठ्या बाई म्हणतात मी कशाला खोटं बोलू, आणि त्या इंदूवर ओरडत म्हणतात की बोल आता तरी खरं खरं कबूल कर. आता व्यंकू महाराज म्हणतात वहिनी थांबा, या सगळ्यामध्ये इंदूची एकटीची चूक नाही आहे, तिच्या इतकाच गोपाळसुद्धा यामध्ये दोषी आहे. त्यामुळे शिक्षा करायची असेल आणि ओरडायचं असेल तर गोपाळला ही शिक्षा झालीच पाहिजे. आणि अजून एक, इंदूच्या अंगाला कोणीही हात लावणार नाही. इंदू घाबरून खूप रडत असते. पप्याची आई विचारते व्यंकू महाराज म्हणजे तुम्हाला आधीपासूनच सगळं माहिती होतं आणि तुम्ही एका शब्दानेही बोलला नाहीत? मोठ्या बाई म्हणतात घ्या हे तुमचे न्यायनिवाडा करणारे महाराज. आप्पा म्हणतात की हे बघा व्यंकू महाराजांनी असं काही केलं असेल तर त्यामध्ये नक्की काहीतरी कारण असेल. आता मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी तुम्ही या माणसांना अशी कोणती भूल घातली हो? तुम्ही काहीही उलटसुलट पण करा, सगळे लोक तुमचीच बाजू घेतात. पप्याची आई मोठ्याने इंदूला म्हणते की इंदे मी तुला सोडणार नाही. इंदू घाबरून व्यंकू महाराजांच्या पाठीमागे लपते. आता व्यंकू महाराज पप्याच्या आईला म्हणतात वहिनी तुम्ही जरा शांत व्हा. पप्याची आई ओरडून म्हणते हे बघा व्यंकट महाराज तुम्ही तिला पाठीशी घालू नका. एकही मिनिट गप्प न बसणारा माझा मुलगा बघा कसा घुम्यासारखा झाला आहे. आणि इंदूकडे बघून म्हणते की काय ग इंदे मगाशी देवळामध्ये नाटक करत होतीस ना, बोल पप्या पप्या म्हणून. व्यंकू महाराज म्हणतात हे बघा वहिनी मला मान्य आहे मगाशी तुम्ही अतिशय काळजीत होता आणि पप्याला नेमकं काय झालं आहे याचं नीट नेमकं निदान होणं अतिशय गरजेचं होतं, म्हणून मी काही बोललो नाही. हे बघा इंदू आणि गोपाळचं चुकलं आहे हे मान्य आहे मला. मोठ्या बाई म्हणतात की वा व्यंकट भाऊजी चुकलं म्हणजे सगळं संपलं का? तुम्ही असं बोललात म्हणून हा पोरगा काय इथे उभा राहून नाचायला लागणार आहे का? नाही ना. आणि परत इंदूकडे बघून म्हणतात की या पोरीनं केलं आहे सगळं, हिने सत्यानाश करून ठेवला आहे. व्यंकट भाऊजी तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतच होते या पोरीला घराच्या बाहेर काढा बाहेर काढा, पण नाही माझं तर कोणी ऐकतच नाही. आणि परत पप्याच्या आईजवळ बसत म्हणतात सुलभाताई माझं ना बोलणं दिसतं प्रत्येकाला पण माझी कळकळ नाही दिसत. हे सगळं या कार्टीमुळे झालं आहे, बाकी कुणामुळे नाही. दिग्रजकरांची सगळी इज्जत या पोरीने चव्हाट्यावर आणली आहे व्यंकट भाऊजी. पप्याची आई रागाने उठते आणि इंदूला मोठ्याने म्हणते इंदे निघ आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघ. इंदू व्यंकू महाराजांकडे घाबरून बघायला लागते. व्यंकू महाराज तिला खुणावूनच जा म्हणून सांगतात. मग इंदू तिथून निघून जाते. आता व्यंकू महाराज सुद्धा इंदूच्या पाठीमागे जातात. मग सगळेजण तिथून निघून जातात. आता मोठ्या बाई मात्र तिथेच बसलेले असतात. पप्याची आई रडत म्हणते माझा पप्या कधी बरा होणार काय माहिती. यानंतर रात्री आपण पाहतो की गावातील एक माणूस जंगलातून चाललेला असतो. तेव्हा त्याला कसला तरी आवाज येतो म्हणून तो इकडे तिकडे बघायला लागतो आणि कोण आहे म्हणून विचारायला लागतो आणि परत कोण नाही आहे म्हणून मस्त गुणगुणत तिथून जायला लागतो. तर त्याच्या पाठीमागून कोणीतरी जाते असं त्याला भास होतं आणि तो मागे वळून बघतो आणि परत इकडे तिकडे कोण आहे म्हणून शोधायला लागतो. तर त्याला दिसतं की एक बाई साडी घालून पळत असते. आता तो त्या बाईला आवाज देऊन म्हणतो की ओ बाई इकडे काय करता एवढ्या रात्री. ती बाई काहीच न बोलता पळत जाते. आता तो माणूससुद्धा कोण आहे बघायला तिच्या मागे मागे जातो. यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराजांना इंदू बोललेलं आठवत असतं की आमच्यामुळे पप्याची ही अवस्था झाली आणि त्यांना हेही आठवतं की गोपाळ म्हणाला होता की आम्हाला पप्याला हे सांगायचं होतं की भूत वगैरे काही नसतं. हे सगळं आठवून ते खूप अस्वस्थ झालेले असतात.
आता ते काहीतरी वाचण्यासाठी पुस्तक हातामध्ये घेतात, पण परत परत त्यांना तेच आठवायला लागतं. आता त्यांना मोठ्या बाईंचं बोलणंसुद्धा आठवतं की वाचनामध्ये लक्ष लागत नाही आहे, म्हणून ते परत पुस्तक बंद करून ठेवतात. तेव्हा इंदू हळूच तिथे येते आणि म्हणते की व्यंको महाराज, मी वाईट आहे, माझ्याशी तुम्ही कट्टी केली पाहिजे, असं म्हणून ती खूप रडायला लागते. इंदू म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला खूप ऐकून घ्यावं लागतं, तुम्ही मेन असून पण तुम्हाला माझ्यामुळे ऐकावं लागलं, मला खूप वाईट वाटतंय. व्यंको महाराज विचारतात की नक्की वाईट वाटतंय का? इंदू खाली मान घालून रडत हो म्हणून सांगते. आता व्यंको महाराज इंदूजवळ जातात आणि म्हणतात, हे बघ इंदू बाळा, आता मी जे काही तुला सांगतोय ते अतिशय नीट लक्ष देऊन ऐक. हे बघ, कुठलीही कृती करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना त्या गोष्टीचा पुढे जाऊन काय परिणाम होईल याचा विचार माणसाने आधीच केला पाहिजे. आणि विचारतात, कळतंय का? इंदू मान हलवून हो असं म्हणून सांगते. व्यंको महाराज इंदूचे डोळे पुसतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.